नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. या ठिकाणी बघा आपण काठपदर साडीचे बघा असे मस्तपैकी लहान लहान चौकोन घेतले आहेत. तुमच्याकडे जुनी साडी बघा आणि त्याचा पदर वगैरे असेल ना त्याचासुद्धा वापर करू शकता, किंवा साडीची लेस असेल ना त्याचासुद्धा वापर करू शकते या ठिकाणी. तर बघा आपण तुम्हाला माप दाखवते. मी इथं बघा याच्यामध्ये गोणी वगैरे टाकून असे इथं बघा असे शिवून घेतले आहेत. कडेकडे शिलाई मारून घेतल्या अशा आडव्या आणि उभ्या बघा साईडने तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने. फक्त इथं माप दाखवत तुम्हाला. इथं बघा 6.5 इंच आणि रुंदीला 7 इंच असं बघा. उंचीला 6.5 आणि रुंदीला 7 इंच असे आपण 3 चौकोन कट करून घेतले आहे. तुम्ही इथं बघू शकते. हे बघा याच्यामध्ये आपण गोणी टाकायची आहे अस्तर आणि मेन कापड टाकायचं आहे. हा दुसरा एक कापड घ्यायचा आहे बघा. इथं आपल्याला सॉरी कापड नाही, गोणीचं हे घ्यायचं आहे. एक याची जी लांबी आहे दाखवत तुम्हाला. थोडीशी कमी जास्त झाली आपण नंतर कट करू शकतो. एवढं काय त्याचं एकदम परफेक्ट नाही माप. मग तुम्हाला एक अंदाज म्हणून इथं बघा 22 इंच घेतला आहे. रुंदीला पण घ्यायचं आहे 7 इंच. रुंदीला 7 घ्यायचं आहेत बघा. इथं यस साईज आपण घ्यायचं आहे एक अस्तर. इथं बघा मी अस्तर सुद्धा कट करून घेणार आहे याच मापाचं. याला आपण कडेकडून शिलाई मारून घ्यायचं असं एक्स्ट्राच आहे ते आपण कट करून घेऊ बघा. इथं बघा अशा पद्धतीने मी इथं हे कट करून घेतलं. आणि बाकीचा जो कपडावरून ना त्याचा आपण पायपिंगसाठी वापर करू. बघा अशा पद्धतीने हे करून घेतलं आहे मी. तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते आता मी. सर्वात आता इथं आपण स्टिचिंग बघणार आहोत. या ठिकाणी सर्वात आपण अस्तर जॉईन करून घेणार आहोत अशा पद्धतीने. कडेकडून शिलाई मला ते आपण 4 पीस साईडने या छोटे गोणी वगैरे असेल ते आपण कट करून घेऊ नंतर. खूप सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण खूप छान आहे. सुंदर असं आपण या वागण्याचं तयार करणार आहोत. ते टाकापासून टिकवू खूप वर्ष टिकतो बघा. माझ्याकडे जुनं होतं, खूप वर्षापासून वापरत आहे मी. 3 वर्षापासून वापरत आहे. फक्त वापरून थोडा कलर फिक्का झाला म्हणून तर नवीन बनवला आहेत मी. इथं बघा व्यवस्थित गोणीचे आहेत ना एक्स्ट्राचं वगैरे उरलं ते कट करून घेतलं आहे. आता आपण इथं कुठला एक पार्ट घ्यायचा आहे. इथं फोल्ड करायचं एका साईडने कुठल्या पण म्हणजे जो रुंदीचा आहेत ना आपल्या त्या साईडने बघा 7 इंचची बाजू आहेत ना त्या साईडने फोल्ड करायचा अशा पद्धतीने ठेवायचा. आणि 3 साईडने आपण शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर बघा व्यवस्थित. कडेकडेने 3 साईडने शिलाई मारायची आहे. तर या ठिकाणी बघा आता आपण एक पार्ट जॉईन करून घेतला आहे. आता दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण एका साईडने अगोदर शिलाई मारून घ्यायची आहेत. इथं बघा अगोदर एका साईडने आपण शिलाई मारून घेऊ. आता या ठिकाणी बघा दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण वरच्या साईडने शिलाई मारून घेतली आहे. आणि हा पार्ट बघा कसं जॉईन करायचा असा उलटा ठेवायचा. खालच्या साईडने 1 इंच अंतर सोडायचं बघा. जे पॉकेट तयार केलं आहे ना त्याच्यापासून अर्धा ते 1 इंच अंतर सोडायचं. आणि सरळ शिलाई बघा असं खालच्या साईडने मारून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने. बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं. आता तिन्ही आपल्याला दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. इथे दाट खूप जर दिली ना तरी पण चालेल. व्यवस्थित सारखं करायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे. त्या ठिकाणी आपण डबल शिलाई द्यायची काही गरज नाही, कारण आपण याला पायपिंग करणार आहोत. त्याच्यामुळे इथं क्रॉस आहे ते नंतर आपण कट करून घेणार आहोत. मग आपले 2 पॉकेट तयार झाले आहे. सेम याच पद्धतीने आपण तिसरं सुद्धा पॉकेट बघा अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत. याला सुद्धा आपण 3 साईडने शिलाई मारून घेणार आहोत व्यवस्थित. अगदी छान दिसत होती दिसायला ना, कारण काठपदर साडी आहेत ना एकदम जाड कापड होतं. दिसायला पण खूप छान दिसत होतं तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकते. आता इथं आपण एक्स्ट्राचे गोणी वगैरे आहेत ते कट करून घेणार आहोत. व्यवस्थित सारखं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित शेपमध्ये. फिनिशिंग पण मग छान येते असं. बघा अशा पद्धतीने मी सर्व कट करून घेतलं आहे. आता वरच्या साईडला बघा कापड उरले आहेत ना आपण असं फोल्ड करायचं बघा व्यवस्थित फोल्ड करायचं. मध्ये सेंटरने बघा असं तिरकस आपल्याला
कट करून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने मी कट करून घेतला आहे. तुम्ही तर पॉकेट पण बघू शकता. भरपूर असे सुंदर मोठ्या साईजचे आपले पॉकेट तयार झाले आहेत. आता बघितलं अस्तरची आपण एक पट्टी कट करून घेऊ. 1.5 ते 2 इंचाची पट्टी कट करणार आहोत. 2 इंचाची पट्टी कट करा. आता पट्टी तुम्ही डायरेक्ट पण जॉईंट करू शकता, पण मी इथे बघा जसे आकार आहेत ना तसे जॉईंट केलेले आहेत, कारण फिनिशिंग खूप छान येते. जे सरळ बाजू आहेत ना बघा, आपण त्याला सरळ बघा पट्टी जॉईंट करून घेणार आहोत. या पाठीमागच्या साईडने पट्टी जॉईंट केलेली आहेत मी. तुम्ही कुठल्या पण साईडने जॉईंट केलं तरी काही हरकत नाही आहे, कारण पायपिंगची पट्टी येते आपली 1/2 इंचाची तयार होऊन ना. दोन्ही पण साईडने पट्ट्या आपण जॉईंट केल्या आहेत. आता इथं बघा आपल्याला अशी डबल फोल्ड करायची बघा. अशा पद्धतीने व्यवस्थित आपली शिलाई आहेत ना ती कवर करून घ्यायची आहे. जे धागे दोरे आहेत ना आपले ते व्यवस्थित जातात बघा आतमध्ये पायपिंगच्या. इथे बघा या कॉर्नरपर्यंतच मी पट्टी जॉईंट केली आहे सरळ. दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सेम याच पद्धतीने पट्टी फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. आता या वरच्या पार्टला सुद्धा 2 पट्ट्या कट करायच्या आणि खालच्या साईडला सुद्धा एक पट्टी बघा आपण कट करून घेणार आहोत. म्हणजे शेप एकदम परफेक्ट येतो आणि दिसायला पण छान दिसतं. तिथे पट्टी मी कट करून घेतली आहे. त्या पट्टीपेक्षा थोडीशी रुंदी जास्त आहे, पण नंतर कट करते मी. जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला कट करून घ्यायची आहे. पुढं फोल्ड करायचे बघा थोडीशी अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि सरळ शिलाई मारायची बघा. तुम्हाला दाखवलं बघा 1/2 इंच फोल्ड करून घ्यायची आहे. थोडीशी मोठी आहेत म्हणून कट करून घेते इथं मी. हे बघा जास्त जाड होईल ती बघा. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मस्त शेप येतो. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम याच पद्धतीने पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने आपण फोल्ड करायची. वरच्या साईडनी पण आणि खालच्या साईडनी पण थोडी थोडी फोल्ड करायची आणि सरळ शिलाई मारायची. तर या ठिकाणी शिलाई मारून झाली आहे. आता याला डबल फोल्ड करून शिलाई मारून घेते आणि सेम खालच्या साईडने सुद्धा आपण शिलाई मारून घ्यायची आहे. बघा इथं आपली शिलाई मारून झाली आहे. आता इथं खालच्या साईडने सुद्धा एक पट्टी बघा कट करून घेतली आहे. ही सुद्धा दोन्ही पण साईडने फोल्ड करायची आपल्याला. व्यवस्थित शिलाई कडेने लॉक करायच्या. तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे जरी कापड असले ना साडीचे ते सुद्धा वापरू शकते बघा. आपल्या साडींचे काट वगैरे असतात ना, ब्लाऊज पीस पण उरलेले बघा लहान लहान तुकडे, त्याचा सुद्धा वापर करू शकते. आता इथं आपण बघा एक वरती अडकवण्यासाठी एक लूप बनवून घेऊ. बघा किती सुंदर असे पॉकेट तयार झाले आहेत आपले. छोटीशी एक पट्टी कट करायची आहे फक्त. आपल्याला 2 इंचाची पट्टी लागणार आहे बघा. अशी डबल फोल्ड केली आणि एक सरळ शिलाई मारून घेतली. वरती अडकवण्यासाठी बघा आपण एक लूप तयार करणार आहोत. अशा पद्धतीने बघा ठेवायचं. व्यवस्थित शिलाई लॉक करायची. एक्स्ट्राचं कट करून टाकलं. अशा पद्धतीने बघा आपला ऑर्गनायझर तयार झाला आहे. याच्यामध्ये तुम्ही कंगवे जे तुम्हाला सामान पाहिजे असेल ना ते ठेवू शकता. बघा सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपण तयार केलं आहे. याच्यामध्ये जे सामान ठेवायचं असेल ते ठेवू शकता. कंगवे ठेवू शकता, ब्रश ठेवू शकता, पावडर वगैरे जे सामान तुम्हाला ठेवायचं असेल ना तर त्याचा ठेवण्यासाठी वापर करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा.
व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मला जिथं आटकं तिथे आटकूसाठी बघा कपाटाजवळ किंवा इथं काही सामान वगैरे असं ना आपल्या एक्स्ट्राचं कपाटाजवळ आटकू शकतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.